स्वागत आहे. आज परत एकदा प्रिय देवाने अद्भुत अशी संधी त्याचं वचन सांगण्यासाठी मला या ठिकाणी उभं केलं. त्याच्या आशीर्वादाने आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत. तरुण, यूथ, जवान, बायबल यांच्या संबंधाने काय सांगते? पवित्र शास्त्र बायबल तरुणा संबंधाने देव काय विचारतो तरुणांना आणि देव काय सांगतो, अद्भुत असं विवरण पवित्र शास्त्रात तुम्हाला सांगणार आहे. युथ म्हणजे शक्ती, सामर्थ्य. युथला कोणतंही तुम्ही काम द्या, ते पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात असते. लहान लेकरं कार्य हाती घेतात. लहान लेकरं कार्य हाती घेतात. बाहेर नेवा. लहान लेकरं कार्य हाती घेतात, परंतु ते पूर्ण करत नाही. पॉइंट लक्षात आलं तर तुम्हाला पुढचा संदेश लक्षात येईल. बरोबर आहे? पहिला जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर शेवट तुमच्या लक्षात येईल. पहिलं तुम्ही ऐकलं नाही तर शेवट लक्षात येणार नाही. काय म्हटलं? लहान लेकरं कार्य करण्यासाठी धडपड करतात, पण पुरा करता येण्याची क्षमता, ताकद त्यांच्यात नसते. जे प्रौढ अवस्थेमध्ये आहेत, वय वर्षे 50, 60, 70, जे प्रौढ आहेत त्यांना कार्य करण्याची इच्छा आहे, पुरा करण्याची ताकद त्यांच्याकडे नसते. पण युथच्या बाबतीत तसं नाही, पण तरुणांच्या बाबतीत तसं नाही. ते पहिल्यापासून शेवटपर्यंत कोणतंही कार्य असू दे, ते पूर्ण करण्याची ताकद, शक्ती त्यांच्यामध्ये. राष्ट्राची फार मोठी संपत्ती काय असेल तर तरुण, युथ. म्हणून देवबापाने आपल्या पहिल्या प्रिय पुत्राला निर्माण केला युथ म्हणून. तो लहान नाही, तो प्रौढ नाही. आदाम तरुण होता, हव्वा तरुण होती, एक फिलेमोन तरुण, येशू ख्रिस्त तरुण, दावीद तरुण, शमशोन तरुण, तारुण्यावस्था, किंग सॅलोमन तरुण, फिलेमोन तरुण, तिमोथी तरुण. इथे तरुण दाखवू प्रेम तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये. हे सगळे तरुण आहेत. जीसस क्राइस्ट अगदी 30 वर्ष असताना, वयाचा प्रारंभ त्याने सेवेचा केला. 30 वर्षाचा असताना तरुण खूप महत्वाचा आहे. आणि जास्तीत जास्त तरुणच मरत आहे. बघा, वृद्ध लोक जास्त मरत नाही. आताची परिस्थिती अशी आहे, जास्तीत जास्त तरुणच मरत आहे. तू जर देवाच्या मार्गात आला ना, देव तुला सोडत नाही. तू देवाच्या मार्गात पाहिजे. तू देवाच्या मार्गात पाहिजे, देव तुला कधीच सोडत नाही. एक योसेफ तरुण, काय जीवन प्रेम योसेफाचं. योसेफाचं काय जीवन, तरुण प्रेम, तरुण देवासाठी जीवन जगला योसेफ.
इरमयाचं विलापगीत, इरमयानंतर इरमयाने लिहिलेले इरमयाचं विलापगीत, इरमयाचे विलापगीत, 3रा अध्याय, 3रा अध्याय, वचन 27. मनुष्याने, वाच बेटा, मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे, मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला चांगले. विलापगीत इरमयाचे 3रा अध्याय वचन 27 वाचतो. मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे. वचन 28. त्याने एकांती बसावे, त्याने एकांती बसावे. जेवढं ते तेवढं वाचा दादा, कंटिन्यू. त्याने एकांती बसावे, स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले. हे ओझा आहे का? एकांती बसायला पाहिजे. दॅट इज बायबल. त्याने एकांती बसावे, स्वस्थ असावे. सगळ्यात प्रियांनो, रोगिष्ट कोण आहे माहित आहे? कोण आहे? तरुण. तरुण. त्याने एकांती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले. तुझ्यावर ओझ ठेवले तेव्हा पाने तू एकांती बसावं, तू स्वस्थ राहावा, परमेश्वराचा जू व्हावा. जू म्हणजे परमेश्वराची आज्ञाचं तू पालन करायला पाहिजे. परमेश्वराचं आज्ञेचं तू पालन करायला पाहिजे. एक दानिएल परमेश्वराचा जू वाहतो पर्यंत दानिएल स्वप्नाचा अर्थ सांगितला. दानिएल स्वप्नाचा अर्थ सांगतो. आपल्या बरोबर बाबेल देशामध्ये प्रत्येक ज्ञानी, मांत्रिक, खासदी सगळ्या लोकांना वाचवतो पर्यंत एक दानिएल. एक दानिएल. त्याचं नाव, दानिएलचं दुसरं नाव, दानिएलचं दुसरं नाव बेलतशस्सर. बेलतशस्सर. बेलतशस्सर तो दानिएल परमेश्वराचं जू वाहतो, परमेश्वराच्या आज्ञेत राहतो, परमेश्वराच्या समागमे राहतो. दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो. कुणाची? जिवंत परमेश्वराची. जिवंत परमेश्वराची प्रार्थना करतो दानिएल. स्वप्नाचा गूढ अर्थ सांगतो दानिएल. कोणाला? नबुकदनेस्सर राजाला. मनुष्याने आपल्या तारुण्यात जू व्हावे हे त्याला बरे, जू व्हावे हे त्याला बरे. त्याने एकांती राहा म्हणतो, मौन राहा म्हणतो, स्वस्थ राहा म्हणतो. मौन राहा, स्वस्थ राहा. मौन राहा म्हणजे, मौन राहा म्हणजे शांत. सगळ्यात तरुण माणसे शांत राहायचं शिकायचं पहिले. शांत, शांतीच, शांत. जर शांत राहिला स्वस्थता आहे, जर अशांत राहिला स्वस्थता निघून जाईल. तो शांत राहिला पाहिजे. मौन रहा. 2रा अध्याय पाठीमागे येऊ. काय चाललंय बाळा? जरा लेकरांना सांभाळ. डायना त्याच्याकडनं पैसे घे हातात.
हा 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 ओके ओके बस. हा पुढे दुसरा अध्याय वचन 21. दुसरा अध्याय बाजूलाच आहे की बाळा. तुम्ही वेळ उशीर केले की मी उशीर. बाजूलाच आहे ना. विलाप गीत काढून ठेवलाय का बंद करून ठेवलाय? मग बाजूलाच आहे की. एक अध्याय पाठीमागे यायचा आहे. दुसरं मग त्याला एवढं तुम्ही उशीर केलं तर कसं? तुम्ही उशीर केलं की मला उशीर करता येईल. तरुण व वृद्ध रस्त्यात जमिनीवर पडले आहेत. माझ्या कुमारी व माझे तरुण सगळ्यात जास्त तरुणच मरत आहेत. कालची घटना मुंबईमध्ये तरुण मुलगी गळफास घेऊन मरून गेली. तिचं बेडरूम बघितल्यानंतर बापरे किती व्यवस्था त्या तिच्या त्या बेडरूम मध्ये. लक्झरियस अपार्टमेंट तिचं घर. मी फेसबुक बघताना बघितलं. लक्झरियस आरामदायक लक्झरियस अपार्टमेंट. त्या अपार्टमेंट मध्ये तिचं बेडरूम बघितल्यानंतर बापरे कशाचीच कमतरता नाही. तरी पण गळफास घेऊन मरून गेले. कुमार व कुमारी माझ्या कुमारी माझे तरुण तलवारीने त्यांना मारण्यात आलेले. सगळ्यात जास्त कोण मरत आहेत? तरुण. तरुणी तलवारीने मरत आहेत. का? का प्रियानो? का मरत आहेत? देवासाठी जीवन समर्पित नाही त्यांचं. मरत आहेत बघा. मरत आहे. ऍक्सिडेंट होऊन तेच मरत आहेत. विष पिऊन तेच मरत आहेत. गळफास घेऊन तेच मरत आहे. अंगावर पेट्रोल ओतून तेच मरत आहे. तरुणच जास्त मरत आहे. तुम्ही बघा स्टेटस बघताना तुम्ही RIP मिस यू भावा, मिस यू ब्रदर, मिस यू ब्रो. मग बाकीचे अक्षर कुठे गेले रे? BRO ब्रो. THER कुठं खाऊन टाकलात का? THER खाऊन टाकलात का? ब्रो, सिसो, मॉम, डॅड. मग बाकीचे अक्षर खाऊन टाकलात का? वेळ नाही प्रेम या तरुणांना. ब्रदर, SISTR सिस्टर, सिसो, ब्रो, DADDY डॅडी, नाही डॅड, MUMMY मॉमी, मॉम. बघा तरुणांची परिस्थिती. अक्षर खाऊन टाकत आहे. अगदी थोडक्यामध्ये लिहून टाकत आहे. वेळ आहे ना यांना. यांना वेळ नाही आहे. यांच्याकडे वेळ नाही. यांच्याकडे वेळ नाही. प्रियबंधू प्रियबंधू नको नको. यशाचा ग्रंथ 9 परत एकदा ब्रो म्हटलं की मी मग बघा मग ब्रदर सिस्टर हे तुझ्या तोंडात पाहिजे बाळा. ब्रो म्हटलं की संपलं. मग त्याच्या घरीच जाऊ देणार नाही. तिथं उभारतो त्या शिडीकडेच उभारतो. तिथंच बसतो. 9वा अध्याय वचन 17. यशाचा ग्रंथ 9वा अध्याय वचन 17. यामुळे प्रभू नीट वाच. यामुळे प्रभू तरुणांवर देव प्रसन्न नाही तुमच्या विषयी. दॅट इज बायबल. देव वृद्धांवरती प्रसन्न नाही असं म्हणतो का? कुणावर प्रसन्न नाही प्रभू तू? काय दशा प्रिय तरुणांची. दशा काय झाली तरुणांची?
अवस्था काय झाली तरुणांची. यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही. त्यांचे अनाथ व विधवा यांना कळवळा येत नाही. त्यांना कळवळा येत नाही तुमचा विषय. अनाथ व विधवा यांचा त्याला कळवळा येत नाही. विधवा लोक, अनाथ लोक यांचा कळवळा करा. त्यांना कळवळा येऊ द्या. तुम्ही कळवळा करा. तुमचं हृदय उच्च ठेवा. एका अनाथांसाठी, एका विधवांसाठी मदत करा. अनाथ आहेत का, त्यांना जेवण द्या, मदत करा. आपल्यातून काहीतरी काढा, त्यांना देऊन टाका. त्यांचा कळवळा येत नाही म्हणतो. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो त्यांच्या तरुणांवर प्रभू प्रसन्न होत नाही. देव प्रसन्न नाही का प्रियांनो आमच्यावरती, आमच्या तरुण लेकरांवरती? होय. बघा तरुण कसा आहे, अधर्मी. अधर्मी म्हणजे चांगलं जीवन न जगणारे. अधर्मी कुकर्मी आहे. प्रत्येक मूर्खपणाच्या गोष्टी बोलते. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही. त्याचा हात अजून उगारलेला आहे. उगारलेला आहे. देव आनंद नाही या तरुणांविषयी. जर आनंदित व्हायला पाहिजे तर देवाचं कार्य करा. देव आम्हाला जीवन देतो प्रियांनो. देव आम्हाला जीवन देतो. आनंद नाही देवाला तरुणांविषयी. त्यांचं वागणं बघा, त्यांचं जीवन बघा, त्यांचे कपडे घालण्याची पद्धत बघा, त्यांचे स्मोकिंग बघा, त्यांचं ड्रिंकिंग बघा, त्यांचे कपडे बघा, त्यांची झोपण्याची पद्धत बघा, त्यांचं त्यात बाईक चालवण्याची पद्धत त्यांची बघा, त्यांचं भांडण बघा, त्यांचं ते बोलण्याची पद्धत बघा. एकंदर सर्व काही प्रियांनो त्यांचं जीवन अधर्मी बनलेलं आहे. अधर्मी बनलेलं आहे. अधर्मी बनलेलं आहे. म्हणून देव तरुणांवर प्रसन्न नाही. देव तरुणांवर प्रसन्न नाही. माणसे तुमच्यावरती प्रसन्न असतील प्रियांनो. देव 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 जर प्रसन्न राहायला पाहिजे, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगा. देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगा. देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगा. इर्मयाचा ग्रंथ 20वा अध्याय. इर्मयाचा ग्रंथ 20वा अध्याय. वचन 11. इर्मयाचा ग्रंथ त्याचा 20वा अध्याय. तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्या बरोबर आहे. म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील. ते प्रबळ होणार नाहीत. ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजित होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. कुणाविषयी म्हणतो? इर्मया रडतो. इर्मया शोक करतो. म्हणून इर्मयाचं विलाप गीत. इर्मयानंतर इर्मयाचं कुठलं गीत पुस्तक आहे? आता कुठलं वाचलो आपण? विलाप. विलाप म्हणजे काय? रडणे, दुःख प्रदर्शित. रडतो, खूप रडतो इर्मया या तरुणांना बघून. खूप रडतो इर्मया तरुणांना बघून. म्हणून तरुणांविषयी लिहितो, देव तुमच्यावरती प्रसन्न नाही. तुम्ही तारुण्यामध्ये त्याचा जीव व्हा, स्वस्थ बसा, मौन राहा, देवाचं कार्य करा. हे इर्मयाचं शोक आहे. आणि त्यांच्याविषयी तो म्हणतो ते अत्यंत फजित होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. कायमची अप्रतिष्ठा. आपल्याला कायमची अप्रतिष्ठा होईल. कसं आहे माझं जीवन?
तरुण म्हणून मी व्यवस्थित आहे का? तरुण म्हणून माझं जीवन, तरुणी म्हणून माझं जीवन व्यवस्थित आहे का? कुमार आणि कुमारी दोघं पण तलवारीने मरत आहेत म्हणे. कुमार आणि कुमारी, टीनेज मधले 13, 14, 15, 16, 17 टीनेज ना, या एज मधले तरुण पोरी मरत आहेत, प्रियानं मरत आहेत. देवा संबंधानं प्रिय बंधू प्रिय बहीण त्यांच्यामध्ये आस्था नाही. देवा संबंधानं त्यांच्यामध्ये आस्था नाही. ते फजित होतील म्हणतो बघा, ते फजित होतील प्रियानं. तेच इर्म्याचा ग्रंथ 16वा अध्याय, इर्म्याचा ग्रंथ 16वा अध्याय, इर्म्याचा ग्रंथ याचा 16वा अध्याय 1 पासून वाचूया. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे, तू बायको करू नकोस व या स्थळी तुला पुत्र व कन्या न होत, कारण या देशात जन्मलेले पुत्र व कन्या तीव्र यातना होऊन ते इर्म्या तो लग्नच करू नको म्हणतो. देव इर्म्याला बायको करू नको, लग्न करू नको. बायको केलं, लग्न केलं तर तुला लेकर होतील, आणि ते लेकर कसं निघतील? बायको करू नको इर्म्या, या स्थळी तुला पुत्र व कन्या न हो. यापूर्वी फलद्रुपवा भौगोलिकवा पृथ्वी व्यापून टाका म्हटलं ना देव, पण आता बायको करू नको म्हणतो. का? जी लेकर पैदा होतील ना, ती लेकर परमेश्वराला आवडणार नाही. इर्म्या ती बायको करू नकोस, या स्थळी पुत्र व कन्या, या स्थळी तुला पुत्र व कन्या न हो, कारण या देशात जन्मलेले पुत्र व कन्या याविषयी व ज्या माता त्यांना प्रसवल्या, ज्या पित्यांनी त्यांना जन्म दिला, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो की तीव्र यातना होऊन ते मरतील. त्यांच्याकरिता कोणी शोक करणार नाही, त्यांना कोणी पुरणार नाही. ती भूमीला खत होतील. तरुणांची प्रेते पुरणार देखील नाही म्हणे, ती भूमीला खत होतील. त्यांना त्यांचा तलवारीने व दुष्काळाने संहार होईल. संहार म्हणजे छाटणे, मारून टाकणे, कापणे. संहार होईल. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना, पृथ्वीवरील श्वापदांना. मग ही तरुणांची दशा, तरुणांची अवस्था आहे का जीवन प्रभूला समर्पित? आमचं जीवन प्रभूला समर्पित आहे का? प्रभूला गौरव आहे का आमच्याद्वारे? प्रभूला शांती मिळत आहे का माझ्या जीवनाद्वारे? प्रभू प्रसन्न आहे का माझ्याद्वारे? प्रिय बंधू प्रिय बहीण, लक्षात घ्या, जीवन त्याला समर्पित करणं खूप गरजेचं आहे. तरुण मुलींकडे बघा, तरुण मुलांकडे बघा. परिस्थिती मुंबईची बघा, मोठमोठ्या या शहरांमध्ये जेवढं पाप आहे तेवढं पाप गावात घडत नाही. प्रेम, तेवढं पाप गावात घडत नाही. मेट्रो सारख्या सिटीमध्ये, मोठमोठ्या कलकत्ता, बेंगलोर, मुंबई, चेन्नई या ठिकाणी बघा प्रेम परिस्थिती तरुणांची. लग्न न करता काही लोक एकत्र राहतात. तरुण तरुणी लग्न न करता, आई बापांना न सांगता लग्न न करता. संस्कार आहे ना, लग्न करणे संस्कार आहे ना. लग्न करून एका पुरुषाने एका तरुणाकडे, एका स्त्रीकडे जाणं योग्य आहे ना, तो कायदा आहे ना, तो योग्य आहे ना. परंतु तसे न करता प्रियानो, अनेक तरुणीची परिस्थिती बघितल्यानंतर प्रियानो, ते फिरत आहे, घट्ट मिठी मारत आहेत एकमेकांना पाठीमागून. बघा तुम्ही गाडी चालवत असताना असं काय पाठीमागून घट्ट मिठी मारते ती, त्याला त्यांनी उडून जाते का माहित नाही, का इनी खाली पडते का समजा नाही.
त्यांनी उडून जात आहे का माहित नाही, किंवा हिनी पडते का माहित नाही. असं पकडते, असं 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 त्याला पकडते. पाठीमागचं सगळं ओपन असतंय, तिच्या लक्षात पण नाही आहे पाठीमागे लोक तुला कोण बघाले. तू मात्र असं त्याला गडबड, तो उडून जातो का की तू पडती माहित नाही. बरं एवढं गडबड का? एवढं गडबड आहे का यांना? ते बघितल्यानंतर किती विचित्र दिसतं प्रियानो. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही आड जा, झाडा झुडपांमध्ये जा, तिकडं बेडरूम मध्ये जा, कोणाला न स्टेटस बघ, पण कसं त्यांचे स्टेटस बघा. इतर लोकांचं सांगतो, त्यांचं स्टेटस बघा, त्यांचे वस्त्र बघा, त्यांचे स्टेटस बघा, त्यांचा हात टाकणे बघा. किती विचित्र आहे प्रेम, विचित्र आहे. अंतर नाही, अंतर नाही दोघांमध्ये, दोघांमध्ये अंतरच नाही, अंतरच नाही, अंतरच नाही प्रियाला. विना अंतराने प्रवास, विना अंतराने चिटकून बसणे, आकर्षित होणे, नाही ते चाळे करणे, ते बघून प्रियांनो दुसऱ्यांना केल्यास येते, दुसऱ्यांना केल्यास वाटते. म्हणून देव म्हणतो मी त्यांच्यावरती प्रसन्न नाही, मी त्यांना मारून टाकतो, मी त्यांना मारून टाकतो. इर्म्याचा ग्रंथ 15वा अध्याय वचन 17. विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही. तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकांती बसलो, कारण तू मला अस्वस्थ केले आहेस. विनोद करणाऱ्यांबरोबर मी बसलो नाही. विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत मी बसलो नाही, विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मजा केली नाही. मी मजा केली नाही. तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे एकांती बसलो, मी एकांती बसलो, कारण तू मला अस्वस्थ, मला सतत दुःख का, माझी जखम बारी व असाध्य का, फसवणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी यासारखा तू मला तू खरोखर मला होशील काय. प्रियांनो बघा परिस्थिती काय झाली आजच्या तरुणांची, आजच्या तरुणांची परिस्थिती काय झाली बघा प्रियांनो. इर्म्या म्हणतो विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत मी बसलो नाही, विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही. मजा. तरुणांना बघा प्रियांनो, तरुण तरुणी एकत्र आल्यानंतर प्रियांनो त्यांच्यामध्ये असणारी ती मजा. इर्म्या म्हणतो मी केलो नाही प्रभू, मी मजा केली नाही, तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकांती बसलो, कारण तू मला अस्वस्थ केले, अस्वस्थ होशील, सतत तुला दुःख होईल, सतत तुला त्रास होईल, तुझी जखम भारी असेल, असाध्य असेल. आणि प्रियानो काय होईल माहित आहे ना, ओहोळ आटून जाणारे पाणी, ओहोळ आटल्यानंतर पाणी आटून गेल्यानंतर बघा त्या ओहोळाची परिस्थिती काय होते, घाण, कचरा, किडे, मकुडे, मुंगे, एक प्रकारचं उग्र घाण वास त्या ओहोळातून येत असते. अशी परिस्थिती तरुणांची झाली, तशी परिस्थिती तरुणांची झाली. व्यभिचार करण्यामध्ये तरुण नंबर 1, दारू पिण्यामध्ये तरुण नंबर 1, मारामारी करण्यामध्ये नंबर 1 तरुण आहेत प्रियांनो, फसवणूक करण्यामध्ये तरुण नंबर 1 आहेत प्रियांनो, स्मोकिंग करण्यामध्ये तरुण नंबर 1 आहे प्रियांनो. प्रत्येक वाईट गोष्ट करणाऱ्यांमध्ये नंबर 1 कोण असेल तर तरुण. म्हणून ते प्रसन्न नाही तरुणांमध्ये. याकरता परमेश्वर असे म्हणतो, तू वळशील तर माझ्या सेवेस 1000 वेळेस मी तुला परत आणि तू वळतो का? देवाकडे तू वळतो का? चेंज होतो का? तुझं लाईफ चेंज करतो का? तुझं जीवन बदलून टाकतो का? तू परत येतो का? तू परत देवाच्या स्थानी येतो का? तर मी तुला, तू वळशील तर माझ्या सेवेस 1000 वेळेस मी तुला परत आणीन. तू हिणकसांपासून मौल्यवान वेगळे करतील तर तू माझे मुख होशील, ते तुझ्याकडे परत येतील पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस. लक्षात घ्या, लक्षात घ्या. सगळ्यात नशेडी पदार्थ, नशा, अंमली पदार्थ पिणारे प्रियांनो तरुण किती आहेत बघा या ठिकाणी. किती लोक बसतात बघा, किती लोक नशेडी आहेत त्या ठिकाणी, नशा करतात, पितात, पडतात, दारात पडतात, इकडे तिकडे पडतात. काय परिस्थिती या तरुणांची. मी म्हणतो ना, तू परमेश्वराचं जीव म्हण, हे तुला बरं आहे.
जुवा नाही तुला बरं आहे. इर्म्याचा ग्रंथ 40 मध्ये वचन 4. इर्म्याचा ग्रंथ 40 मध्ये वचन 4. इर्म्याचा ग्रंथाच्या 40 मध्ये वचन 4. आता पहा आज तुझ्या हातात असलेल्या बेड्यापासून मी तुला मुक्त करतो. तुला माझ्या बरोबर बाबेलास येणे बरे वाटले तरी ये. मी तुझी चांगली व्यवस्था केली, पण माझ्या बरोबर बाबेलास येणे तुला बरे न वाटले तर येऊ नको. पहा, सगळा देश तुझ्या पुढे आहे. तुला बरे व सोयीचे वाटले तिकडे जा. काय म्हणतो नबुकदनेस्सर राजा इर्म्याला? आता पहा, नबुकदनेस्सर इर्म्याची काळजी घेतो. एक राजा प्रियांनो इर्म्याची काळजी घेतो. का? इर्मया खूप चांगला होता. इर्मया खूप चांगला. नबुकदनेस्सर राजा माहित आहे ना, बाबेल देशाचा राजा नबुकदनेस्सर काय म्हणतो? आता पहा, आज तुझ्या हातात असलेल्या बेड्यांपासून मी तुला विनाकारण इर्मयाला बेड्या घालून प्रेरणो बंदिवानात टाकले. इर्मया कोणताच पाप केलाय. इर्मया देवाचा सेवक, तरी पण आज मी तुझ्या बेड्या सोडवतो म्हणतो इर्मया. नबुकदनेस्सर राजा इर्मयाला. आता पहा, आज तुझ्या हातात असलेल्या बेड्यांपासून मी तुला मुक्त करतो. तुला माझ्या बरोबर बाबेलास येणे बरे वाटले तर ये. बाबेलला येतो का? तू येतो का? तुझं घर सोड, तुझं सगळं सोड, चल आता माझ्या बरोबर मी तुझी काळजी घे. एक राजा एक तरुणाला म्हणतो प्रियांनो, किती चांगलं जीवन असेल इर्मयाचं. तुला बाबेला यायचंय का? तुला तो प्रॉब्लेम आहे का? चल मी तुझी रवानगी करतो, ये बाबेलला, मी तुझी सगळी व्यवस्था करतो म्हणतो ते नबुकदनेस्सर राजा. कोणाला? इर्मयाला. मी तुला बेड्यांपासून मुक्त करतो. तुझे तुला जेवण पाहिजे, तुला कपडे पाहिजे, तुला आराम पाहिजे, तुला सगळं 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 तुझी सरंजाम व्यवस्था मी करतो म्हणतो. बघा, नबुकदनेस्सर एक परराष्ट्रीय एक नबुकदनेस्सर राजा प्रियांनो इर्मयाला म्हणतो. काय जीवन असेल प्रियांनो इर्मयाचं? ये म्हणतो बघा, ये. पण माझ्या बरोबर बाबेलास येणे तुला बरे न वाटले तर येऊ नकोस. पहा, सगळा देश तुझ्या पुढे आहे. तुला बोरे सोयीचे वाटेल. तुला 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 वाटतंय का तुला माझ्या घरी यायचं नाही का? तुला बाबेला यायचं नाही का? सगळा देश मोकळा आहे. तू सांग, त्या ठिकाणी मी तुला घे. जागा घे, जमीन घे, सगळं घे. तुला काय पाहिजे? तुला जर माझ्या घरी यायचं नसेल, बरं वाटत नसेल, तुला ऑड वाटत असेल, ठीक आहे बाबा, ठीक आहे. तू सगळा देश तुला मोकळा आहे. तुला कुठं राहायचंय राहा, मी तुझी व्यवस्था करतो. काय जीवन प्रेम तरुण म्हणून एक इर्मयाचं मुक्तता मिळाली. इर्मयाला बेड्यांपासून मुक्तता मिळाली इर्मयाला प्रेरणो इर्मयाला. 37वा अध्याय इर्मयाचा ग्रंथाचा 37वा अध्याय इर्मयाचा ग्रंथाचा 37वा अध्याय वचन 16. इर्मया तिथल्या तळघरात व अंधार कोठड्यात राहिला. तेथे त्याने बहुत दिवस काढले. लोकांनी तळघरामध्ये अंधार कोठड्यामध्ये ठेवले इर्मयाला प्रियांनो. इर्मया खूप चांगला होता. आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं होता. तरी पण प्रियांनो काही वाईट लोक त्याला कुठे ठेवले? कुठे ठेवले त्याला? तळघरात अंधार कोठड्यात ठेवले. ते त्याने बहुत दिवस काढले. मग सिदकिया राजाने त्याला बोलावून आणले. तेव्हा राजाने आपल्या राजवाड्यात त्याला एकांत विचारले की परमेश्वराकडची काही वचने आहेत का? सांग आम्हाला. तू देवाचा सेवक आहेस, तू देवाचं काम करतोस, परमेश्वराची काही वचने आहेत का? सांग आम्हाला. सिदकिया राजा इकडे नबुकदनेस्सर राजा, इकडे सिदकिया राजा विचारतो परमेश्वराकडचे काही वचन आहे का? इर्मया म्हणाला आहे. मग तो म्हणाला आपणाला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल. इर्मया सिदकिया राजाला आणखी म्हणाला मी आपल्या विरुद्ध आपल्या सेवकांविरुद्ध किंवा या लोकांविरुद्ध कोणते पाप केले की तुम्ही मला तुरुंगात टाकले? काय जीवन इर्मयाचं बघा. मी पाप केलं का? तुम्ही मला अंधार कोठडीत टाकलं, तुम्ही मला त्या तळघरात ठेवलं. मी कोणता पाप केला? या लोकांविरुद्ध कोणते पाप केले की तुम्ही मला तुरुंगात टाकले? जाब विचारतो एक तरुण इर्मया सिदकिया राजाला. आहे का आमचं जीवन तसं? जाब विचारण्यासारखं माझं जीवन आहे का तसं?
37 देवचन 14 तिथे 37 अध्याय वचन 14 37 देवचन 14 इर्मया म्हणाला हे खोटे आहे, मी खाद्यांकडे फितरून जात नाही. पण इर्मयाचे ऐकना त्याने इर्मयाला पकडून सरदारांकडे नेले. सरदारांनी इर्मयावर संतापून त्याला मार दिला व योनातान लेखकाच्या घरात त्याला अटकेत बंदी मासात ठेवले, अटक करून ठेवले त्याला. प्रियानो, लोकांनी त्याला मार दिला. इर्मयाला चांगलं जीवन जगलं तरी मार, अटक केली, त्याला अटकेमध्ये ठेवले. प्रियानो, जेलमध्ये ठेवले इर्मयाला. त्यांनी त्या घराचा तुरुंग जेलच बनवून टाकलं त्याच्या घराला. प्रियानो, तरी देवासाठी जीवन जगला इर्मया. त्याच्या घराचा त्यांनी काय केला माहित आहे? जेलच केला. बघा तसंच आहे या ठिकाणी. सरदारांनी इर्मयावर संतापून त्याला मार दिला. योनातान लेखकाच्या घरात त्याला अटकेत ठेवले. त्यांनी त्या घराचा तुरुंग केला होता. चांगलं केला, देवाची वचने सांगितली, देवाचा मनोदय सांगितला, देवाचा संकल्प सांगितला, तरी पण ते त्याच्या विरुद्ध वागले. इर्मयाच्या तू देवाचं कार्य करून दुःख भोग, तू देवाची सेवा करून तू दुःख भोग, तू देवाची सेवा करून तुझं छळ होऊ दे, तू देवाची सेवा करून तू जेलमध्ये जा, तू देवाची सेवा करून तुझं अटक होऊ दे, तू देवाची सेवा करून लोक तुला मारू दे, तू देवाची सेवा करून तुला लोक बेड्या घालू दे. हरकत नाही, देवाकडे तुला प्रतिफळ आहे. देवाकडे तुला प्रतिफळ आहे. इर्मया तसंच होता. इर्मया तसंच होता. इर्मया तसंच होता. आणखी वचन वाचूया, आणखी वचन बघूया काय काय. बघा आणखी वचन बघूया. इर्मयाचा ग्रंथ याचा 39वा अध्याय, तेच 39वा अध्याय 11 मध्ये. फारोच्या सैन्याच्या भीतीने काल त्यांचे सैन्य यरुशलेम सोडून गेले. तेव्हा असे झाले की लोकातला आपला वाटा मिळवा म्हणून इर्मया यरुशलेम बन्यामीन प्रांतात जाण्यास निघाला. तो बन्यामीनाच्या वेशीत प्रवेश करतो तर तेथे पारेकरांचा नायक इरिया बिन शल्यम्या बिन हनन्या होता. त्याने इर्मया संदेष्टाला पकडून म्हटले, तू खासदारांकडे फितूर होऊन जात आहे, विनाकारण तू फितुरी करत आहेस. पकडण्यात आलं त्याला. लोकांचं चांगलं करण्यासाठी, लोकांचं भलं करण्यासाठी, लोकांचं कल्याण होण्यासाठी चांगलं केला इर्मया. परंतु त्या लोकांनी मात्र प्रेम इर्मयाला पकडून ठेवलं, पकडून ठेवलं. म्हणून इर्मया म्हणतो, प्रियानो, देव या तरुणांविषयी प्रसन्न नाही. देव प्रसन्न व्हायला पाहिजे. माझ्या जीवनाच्या द्वारे, माझ्या प्रार्थनेच्या द्वारे, माझं वचन वाचण्याच्या द्वारे, माझं कृतीच्या द्वारे, माझं बोलण्याच्या द्वारे, माझं चालण्याच्या द्वारे देव प्रसन्न व्हायला पाहिजे. तुमच्यावरती जबाबदारी आहे, तुमच्यावरती ओझ आहे. तुमचं ओझ प्रियानो, आणि बरोबर त्या ओझ तुम्ही पेलू शकता, तुम्ही कार्य करू शकता, तुम्ही प्रभूचं काम करू शकता. तुम्हीच प्रियानो ऐन तरुणामध्ये मरून गेले, तलवारीने पडले तर देवाचं काम कोण करणार सांगा? देवाचं काम कोण करणार सांगा? देवाचं काम कोण करणार सांगा प्रियानो? देवाचं काम कोण करणार? देवाचं काम बंद पडू नये म्हणून प्रियानो, तुम्ही आणि माझं जीवन प्रभूला समर्पित करणं किती गरजेचं आहे. नशा करू नका, अंमली पदार्थ खाऊ नका, दारू पिऊ नका, वाईट वागू नका, वाईट विचार करू नका, कुणाविरुद्ध बोलू नका, कुणाविरुद्ध काही 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 करू नका. प्रत्येकावर प्रेम करा, प्रत्येकांचं चांगलं करा, एकमेकांसाठी एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांसाठी प्रेम विनंती करा, एकमेकांसाठी रदबदली करा, एकमेकांना सामावून घ्या आणि प्रत्येकाचं क्षेम कुशल कसं होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं. आपल्याला तरुणांवरती फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठी जबाबदारी आहे तरुणांवरती. म्हणून लक्षात घ्या, एक योसेफ तरुण प्रियानो, एक दानियल तरुण प्रियानो, एक दानियल तरुण, एक फिलेमोन तरुण, एक तिमोथी तरुण, एक इसाहाक तरुण. इसाहाक तरुण ध्यान करण्यासाठी प्रियानो कुठे गेला इसाहाक माहित आहे? रानामध्ये गेला. इकडं बायको बघायला अलिएझर गेलाय. अलिएझर बायको बघायला गेला. इसाहाक परमेश्वराचं ध्यान करण्यासाठी रानात गेला. इकडं ध्यान करून परमेश्वराची प्रार्थना करून इसाहाक येत आहे रानातून, तिकडे रिबेका येत आहे. बघा कसं आहे, बघा प्रवेश दोघांचं. इकडं परमेश्वराचं ध्यान करून इसाहाक येत आहे, इकडं रिबेका त्याची बायको म्हणून येत आहे. दोघांचं नजर झाली.
लगे बुरखा विचारती हा कोण आहे हा तरुण? विचारते रिबेका कुणाला? अलेझरला. हा समोर तरुण येत तो कोण आहे? तो माझा धनी. लगे बुरखा काढली, लगे घातली, चेहरा तिने झाकून ठेवला, अंग झाकून ठेवला. का? तुझा नवराच आहे ना? दाखव तुझं. नाही, इथं दाखवायचं नाही, जिथं दाखवायचंय तिथं दाखवायचं. शरीर आलेलं आहे ना, समोर आलेलं आहे ना. आपलं शरीर कुठं दाखवायचं आपल्या नवऱ्याला तिथं दाखवलं तिने. लगे त्याने काय केला? डेऱ्यात त्याला सारेला आपल्याला डेऱ्यामध्ये घेऊन गेला. ती त्याची बायको बनली आणि इसाहाक आपल्या आईच्या पश्चात त्या बायकोला बघून सांत्वन पावला. असं बायको सांगते. इसाहाक आपल्या बायकोच्या पश्चात सांत्वन बायको बनून आली, आई बनून राहिली. आई म्हणून गेली ना सारा. आई म्हणून गेली ना सारा. आई 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 लग्नाला नाही आहे. इसाहाकाच्या लग्नाला सारा नाही आहे. आईच्या पश्चात प्रियानो रिबेकाच्या आणि द्वारे रिबेकाला डेऱ्यामध्ये नेल्यामुळे त्या दिवसांपासून रिबेका त्याची बायको झाल्यामुळे बायबल सांगते आपल्या आईच्या पश्चात इसाहाक सांत्वन पावला. ध्यान करणारा, प्रभूचं कार्य करणारा, प्रभूची प्रार्थना करणारा इसाहाकाला चांगली देखणी बायको देण्यात आली. तिचं नाव रिबेका. त्याच रिबेकाच्या उदरातून प्रियानो रिबेकाला लेकरं नाही. रिबेकाला लेकरं नाही. प्रार्थना कोण करतो माहित आहे? इसाहाक. लेकरं रिबेकाला नाही, इसाहाक प्रार्थना करतो. इसाहाक प्रार्थना करतो. देवाने इसाहाकाची प्रार्थना केली. रिबेकाला ट्विन्स 2 लेकरं दिली. प्रिय बंधू, एक याकोब, एक एसाव. तेच इस्रायल. तेच इस्रायल प्रियानो. आत्ताचं जे राष्ट्र आहे ना तेच इस्रायल. त्याच इस्रायल वंशातून येशूला, येशू ख्रिस्ताला प्रियानो, त्याच इस्रायल वंशातून येशू ख्रिस्ताला तो जगाचा उद्धारक झाला. एक तरुण परमेश्वराचं ध्यान केल्याने, परमेश्वराचं गौरव केल्याने किती मोठे आशीर्वाद लपलेत बघा. किती मोठे आशीर्वाद लपलेत बघा. किती मोठा आशीर्वाद आहे एका तरुणाच्या द्वारे. लक्षात घ्या. म्हणून जीवन देवाला समर्पित करावे. शांतीने राहू, स्वस्थ राहू, मौन राहू. कोणाच्या कानात काही बोलायचं नाही. मौन, जेवढं तुम्ही मौन राहाल तेवढंच चांगलं. कोणाविरुद्ध काहीच बोलू नका. काही गहाणं सांगू नका. कुचू काहीच बोलू नका. कोणाविरुद्ध काहीच हे करू नका. शांत राहा, स्वस्थ राहा, मौन राहा. देवाला विचारा, देवासाठी प्रार्थना करा. देवाला आपलं काम पूर्ण करू द्या. शांतीचं, स्वस्थ राहण्याचं आयुष्य तुम्हाला मला लाभेल. पुढे देवाचं काम करायचं ना आपल्याला. संपलं का? आम्ही रिटायर्ड होतात का? नाही ना. झालं आता, आजपासून मी बायबल वाचत नाही, आजपासून माझं संपलं, हे ड्युटी संपले का? नाही. तू रिटायर झाला का? नाही. जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तुला प्रभूच्या मार्गात शेवटपर्यंत आम्हाला राहायचं. आम्ही रिटायर्ड होणार नाही. मेल्यानंतरच आम्हाला विश्रांती प्रेम. मेल्यानंतरच. एक संत पौल तरुण, एक ओनेसिम तरुण, एक संत पौल तरुण, एक बर्नबा तरुण, एक बर्नबा तरुण, एक बर्नबा तरुण. काय केलं बघा. शेवटचं वचन वाचू. बर्नबाने काय केलं बघा. प्रेषितांची कृत्ये, प्रेषितांची कृत्ये, प्रेषितांची कृत्ये 4था अध्याय, वचन 36. कुप्रबेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. प्रेषितांची कृत्ये 4था अध्याय वचन 36. प्रेषित त्याला बर्नबा म्हणजे पौलपुत्र म्हणत. त्याची शेत जमीन होती. कुप्रबेटात जन्मलेला योसेफ नावाचा कुप्रबेट म्हणजे आयर्लंड. आहे ना आयर्लंड. तुम्ही सोडायला गेलते ना ताईला. कोण आहे आयर्लंडला? जोरात सांगा की. फोनवरती बोलताना जोरात बोलता का हळू बोलता?
जोरात बोला. कुप्रबेट म्हणजे आयर्लंड. कुप्रबेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेख होता आयर्लंड मध्ये. प्रेषित त्याला बर्नबा म्हणजे बोधपुत्र. बोधपुत्र म्हणजे देवाचं वचन सांगणारा पुत्र. सन ऑफ गॉड म्हणून गाडीवर लिहिणं महत्वाचं नाही, सन ऑफ गॉड होणं गरजेचं आहे. बोधपुत्र त्याला म्हणत. वाच बेटा, बोधपुत्र म्हणत त्याला. त्याची शेत जमीन होती, त्याची शेत होती, त्याची जमीन होती प्रियानो, ती त्याने विकली. तिचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणांपाशी देवाच्या चरणाकडे त्याने आणून त्याला वाटा म्हटला. देवाच्या सेवेसाठी, देवाच्या कार्यासाठी, देवाच्या गौरवासाठी. कुप्रबेटाच्या विश्वास बर्नबाचा. बार्नबस म्हटलेलं इंग्लिश मध्ये याला. विश्वास बर्नबाचा. भूमी विकली प्रियानो. कोणासाठी? देवाच्या सेवेसाठी. शेत जमीन विकली देवाच्या सेवेसाठी. शेत जमीन देवाच्या सेवेसाठी विकली. प्रेषितांच्या चरणापासून सगळे पैसे आणून ठेवले. हे सगळं प्रियानो करत असताना याचाच उदाहरण कोण कोण घेतलं? हनन्या आणि सप्पिरा. हे पण दोघं तरुण पती पत्नी. अरे बापरे, अहो म्हटले काय करायचं, त्यांनी विकून टाकलं, आपण पण विकले प्रियानो. परंतु यांनी मात्र काय केला? अमाऊंट मध्ये फेरफार केला प्रियानो. विकलं बरोबर अमाऊंटला, अमाऊंट मात्र कमी आणून दिला. कुणाला? प्रेषितांना. हे प्रभूला कळालं, हे प्रभूला कळालं प्रियानो. पुढे 5व्या अध्यायामध्ये हनन्या आणि सप्पिरा त्यांचं किती घोर मरण झालेलं बघा तुम्ही. ऐन तारुण्यामध्ये मरून गेले ते. लेकरं नाही प्रियानो त्यांना. विश्वासणाऱ्यांच्या मंडळीमध्ये बिलीव्हर चर्च मध्ये पण अविश्वास असतात का? असतात. येशू ख्रिस्ताच्या ग्रुपमध्ये पण अविश्वास का? होतो. आपल्या चर्च मध्ये पण विश्वास अविश्वास असतात का? असतात. प्रपंचामध्ये, या जगामध्ये कुठल्याही चर्च मध्ये तुम्ही जा, विश्वासणारे अविश्वासणारे असतातच प्रियानो. मी परिपूर्ण आहे, माझी मंडळी परिपूर्ण आहे, तो बाळक परिपूर्ण आहे. नाही प्रियानो, नाही. मी परिपूर्ण तर सगळे परिपूर्ण. हनन्या सप्पिरा मरून गेले प्रियानो. हनन्या सप्पिरा ऐन तारुण्यामध्ये मरून गेले. आणि त्याच दिवशी प्रियानो, त्याच दिवशी आधी बर्नबाने आपले सगळे शेत जमीन प्रभूसाठी विकले. त्याचा रेकॉर्ड बायबलमध्ये आहे का आमच्या जीवनाचा? आम्हाला शेत नाही, आम्हाला जमीन नाही, आम्हाला काय नाही. आता आपल्याला आपलं फक्त जीवन प्रभूला द्यायचं आहे. जीवन प्रभूला द्यायचं आहे, त्याच्यासाठी समर्पित करायचं आहे, त्याचा गौरव करायचा आहे, त्याची स्तुती करायचं आहे, त्याच्या आम्हाला मान सन्मान आम्हाला द्यायचा आहे. या वचनाच्या द्वारे तेव्हा तुम्हाला मला सहाय्य करो. प्रत्येक तरुणांना आशीर्वादित करो. शांती समाधान. डोळे बंद करू. प्रिय देवप्पा विश्वनियंत्या, कुप्रबेटात जन्मलेला योसेफ नावाचा एक लेवी होता. त्याला बोधपुत्र म्हणत त्याची शेत जमीन होती, ती त्याने विकली. विकलेले पैसे आणून त्याने प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवले. किती चांगला बोध, किती चांगला विश्वास, किती चांगलं प्रिय देवप्पा अंतकरण बर्नबाचं, किती चांगलं अंतकरण दानिएलाचं, किती चांगलं अंतकरण योसेफाचं, किती चांगला अंतकरण आमच्या येशू ख्रिस्ताचं, किती चांगलं अंतकरण संत पौलाचं, तिमोथेचं, फिलेमोनाचं. आमच्या तरुणांना तरुणींना आशीर्वादित करा, शांती द्या, समाधान द्या. किती चांगलं अंतकरण इर्मयाचं. इर्मयाच्या जर आम्ही शिकला देवा, आम्ही शिकलो प्रिय देवा. इर्मया म्हणतो तारुण्यामध्ये तुम्ही परमेश्वराचं जोग आणा, हे बरं आहे. आणि तेच काम करण्यासाठी सहाय्य करा. तरुणांना तरुणींना आशीर्वादित करा, शांती द्या, समाधान. वाईट लोकांपासून, वाईट नजरांपासून रक्षण करा. आमच्या मंडळातील प्रत्येक तरुण, प्रत्येक तरुणी देवप्पा, प्रत्येकाला नावानिशी तुमच्या पवित्र पंखावर आणत असताना प्रत्येकाला शांती द्या, समाधान द्या, आरोग्य द्या. तुमच्या कृपेत चालवा. चांगल्या विचाराने प्रत्येकाला भरून काढा. सैतानाची तटबंदी जमीनदोस्त करा. सैतानाचे हल्ल्यांपासून रक्षण करा. आमच्या मंडळीसाठी, तुमच्या कार्यासाठी, गौरवासाठी जीवन जगणारा अंतकरण प्रत्येक तरुणांना द्या, अशा मी प्रार्थना विनंती करतो. प्रत्येक कुटुंबियांचं सहाय्य करा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने
प्रार्थना मिरवणुकीमध्ये